नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण दुसरे समांतर रेषा आणि छेदिका या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण दिलेल्या रेषेला समांतर रेषा कशी काढायची याचा अभ्यास करणार आहोत, हे जाणून घेणार आहोत। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आता इथे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एक रेषा दिलेली आहे त्यांनी आपल्याला, आणि त्या रेषेला आपल्याला एक समांतर रेषा काढायची आहे। तर ही काढण्यासाठी आपल्याला एक रचना करावी लागणार आहे की आधी आपल्याला एक रेषा काढून घ्यावी लागणार आहे। जसं इथे ही एल रेषा काढलेली आहे आणि या एल रेषेला आपल्याला समांतर एक रेषा काढायची आहे। मग या एल बिंदूच्या बाहेरच्या बाजूला एक आपल्याला या बिंदू घ्यावा लागणार आहे, त्याला पी हे नाव दिलेलं आहे। आणि त्यावर आता हे जे दोन गुणे आहेत कंपासमधले आपले ते ठेवायचे आहेत आणि त्याच्या आधाराने आपल्याला ही रेषा समांतर रेषा काढायची आहे। तर आपण त्याची पद्धत बघूयात, काय आहे ते पायऱ्या बघूयात आता ह्या रचनेच्या। एक आपल्याला रेषा एल काढायची आहे। पी हा एक बिंदू आपल्याला रेषेच्या बाहेर एल रेषेच्या बाहेरच्या बाजूला इथे घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हे दोन गुणे या आकृतीमध्ये जसे ठेवलेले आहेत तसे हे ठेवायचे आहेत आणि ते व्यवस्थित इथे आपल्याला धरून ठेवायचे आहेत, त्या हलता उपयोगी नाहीत। मग ए आणि बी हे दोन गुणे आहेत। तर हा जो ए गुण्याचा जो हा वर सरळ भाग आहे, आता हे तुम्हाला काटकोणाची आकृती दिसत असेल, काटकोन त्रिकोणाची, म्हणजे आपली ही उंची म्हणूयात आपण त्याला। हा जो भाग आहे त्याला काय करायचं आहे, या पी बिंदूच्या तो असा जवळ ठेवायचा आहे, त्याला चिकटून इथे तुम्हाला दिसत असेल। आणि हा जो बीचा गुणा आहे तो असा या पीच्या खालच्या दिशेला म्हणजे इकडे ठेवायचा आहे, त्याच्या ए आणि बी असे शेजारी शेजारी। आणि ह्या पी बिंदूपासून बीच्या बाजूनी बीच्या डोक्यावरती एक आपल्याला रेषा काढायची आहे। ती रेषा काढल्यानंतर त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे एम। मग आपण काय म्हणू शकतो, ही एम रेषा ह्या एल रेषेला समांतर आहे। आता यातली दुसरीच हीच आकृती आपल्याला अशीच समांतरच रेषा काढायची एलला एम, पण आपल्याला दुसऱ्या पद्धतीने रचनेची दुसरी पद्धत बघा। त्यामध्ये आपल्याला एल रेषा त्यांनी आधी काढायला सांगितली आहे। पी हा एक बिंदू घ्यायला सांगितला आहे आणि या पी मधनं एक लंब टाकायचा आहे या एल रेषेवर। तो ज्या बिंदूमध्ये एल रेषेला छेदतो तिथे एम नाव द्यायचं, म्हणजे पी एम हा लंब झाला एल रेषेवरती। त्याचप्रमाणे एन हा एक बिंदू एल रेषेवरती घ्यायचा आहे आणि एन क्यू हा एक लंब टाकायचा आहे आपल्याला, म्हणजे एम रेषेवरती तो ज्या बिंदूमध्ये छेदेल त्याला नाव द्यायचं आहे क्यू। आणि हा एन क्यू काय असणार आहे, लंब असणार आहे कोणावरती, एल रेषेवरती। म्हणजे आपण काय म्हणू शकतो की एम ही रेषा आहे ती एल रेषेला लंब आहे, कारण एम रेषेवर असलेले पी आणि क्यू हे बिंदू जे आहेत ते एकमेकाला समांतर आहेत, आणि जे लंबही आहेत एल रेषेवरती। त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की एम ही काय आहे, एल रेषेला समांतर आहे। आता एक समांतर रेषा आपल्याला काढायची आहे जी एका रेषेला एका ठराविक अंतरावरती तिला समांतर असली पाहिजे अशी। मग आता ह्या एल रेषेला आपल्याला एक समांतर रेषा काढायची आहे जिचं अंतर 2.5 सेंटीमीटर असलं पाहिजे एल रेषेपासून। मग आता आपल्याला एल ही रेषा काढायची आहे। ए हा पॉईंट आणि बी हा पॉईंट आपल्याला एल रेषेवरती घ्यायचा आहे।
त्याच्यावरती ह्या AB पॉईंट्सवरती आपल्याला लंब काढायचे आहेत. म्हणजे हे लंब आपण टाकलेले आहेत बघा. तर ते किती अंतरावरती असले पाहिजे? 2.5 आणि 2.5 असे ते P आणि Q हे दोन लंब AB या बिंदूपासून असले पाहिजेत. आणि PQ ही लाईन आपल्याला मग त्या बिंदूवरती आखायची आहे. मग PQ ही काय आहे? समांतर कुणाला आहे? L या रेषेला समांतर आहे. का? तर त्या दोन्ही रेषेंमधलं अंतर हे किती आहे? कारण PQ या रेषेतलं आणि L या रेषेतलं अंतर हे आहे 2.5 सेंटीमीटर. सराव संच 2.3.